अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील आज बीड दौऱ्यावरती होते. त्यांनी काही विषय सुद्धा बीड जिल्ह्यातले जाणून घेतल्यात. काय सांगाल, आज तुम्ही बीड जिल्हा दौऱ्यावरती होतात, नेमके काय काय विषय आहेत आणि महामंडळाच्या अनुषंगाने काय महत्त्वाचे निर्णय असतील? मराठवाड्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये लाभार्थी ज्या संख्येने वाढले पाहिजेत ते वाढलेले नाहीत. ह्याच्यामागची खरंच काहीतरी जेन्युइन कारण असतील. परंतु एक चांगला संपर्क कार्यालय, मोठ्या प्रमाणामध्ये विभागीय कार्यालय बीड जिल्ह्यामध्ये असावं. कारण बीड पासून सगळ्यात जवळचा तालुका आहे नांदेड आहे, लातूर आहे, धाराशिव आहे, परभणी आहे, हिंगोली आहे, जालना आहे. या सगळ्या लाभार्थ्यांचे जे काही दैनंदिन प्रश्न आहेत, म्हणजे बँक कर्ज देत नाही, व्याज परताना मिळालं नाही, या सगळ्यांना येता येईल, त्यांचे प्रश्न मांडता येईल म्हणून बीड जिल्ह्यामध्ये महामंडळाचं उपकेंद्र काढण्याचं आम्ही नियोजन करतो. या उपकेंद्रासाठी प्रशासकीय यंत्रणा सहकार्य करत नसल्याचं तुम्ही बोललात पत्रकार परिषदेमध्ये, नेमका काय म्हणतो? आम्ही आमच्या एमडींना सांगितलं की साहेब, प्रशासकीय कार्यालय उपकेंद्र हवं आहे. पत्रव्यवहार केला, त्यांनी कलेक्टरला पाठवलं. कलेक्टर म्हणतात आमच्याकडे जागा नाही. त्यांनी कलेक्टरनी PWDला पत्र पाठवलं की बाबा तुमच्याकडे काय जागा शिल्लक आहे. PWDने हात वरती केलं. मग आम्ही ठरवलं की बाबा आम्ही खाजगी जागा भाड्यातत्वावर घ्यावं. आता खाजगी जागा भाड्यातत्वावर घ्यायला ही इतकी दिरंगाई लागते हे पाहून मलाही वाईट वाटलं. मग मीच मराठा समाजाच्या काही प्रमुखांशी बोललो की बाबा आपणच वर्गणी काढू आणि सगळे मिळून त्या मालकाला पैसे देऊ. पुढचे 5-6 महिने कधी आमच्या महामंडळाच्या एमडीला आणि प्रशासनाला वाटेल नाही गेलं पाहिजे तो बघू, तोपर्यंत लोक वर्गणी काढू. आणि मला आनंद वाटतो की आज मराठा चळवळीमध्ये काम करणारे मनोजी पाटील यांनी स्वतः एक 11,000चा चेक हे अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी दिला की त्या चेकच्या माध्यमातून आम्ही हे पैसे दर महिन्याला 45,000 रुपये जे आमचे राजूभाऊ पिंगळे आहेत, खरं म्हणजे त्यांची जागा ज्या पद्धतीची आहे त्यांना कमीत कमी 80,000 ते 90,000 रुपये भाडं मिळालं पाहिजे. पण एक मराठा आहे, त्यालाही कुठेतरी जाणीव आहे म्हणून तेही म्हटले की साहेब आम्ही 45,000 रुपये दर महिना तुमच्याकडनं भाडं घेऊ. आणि आम्ही ठरवलं मराठा बांधवांनी की आम्हीच तिथे वर्गणी काढू आणि त्यांना दर महिन्याला 45,000 रुपये देऊ. परंतु मराठा समाजाचं काम मराठवाड्याच्या विभागीय कार्यालयामधून भक्कम झालं पाहिजे, जिची पूर्ण यंत्रणा आम्ही त्या ठिकाणी लावणार. नक्कीच. दुसरीकडे जर बघितलं तर जे लाभार्थी आहेत किंवा जे आपल्याकडून LOI काढून घेत आहेत त्यांना मात्र बँका कुठेतरी कर्ज घेताना अनेक अडथळे निर्माण करतात आणि कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. ई सेवा केंद्राकडनं काही चुकीचे कागदपत्र अपलोड केले जातात, हे आम्ही खूप जवळनं पाहिलेलं आहे. उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये, जन्मतारखेच्या दाखल्यामध्ये, जातीच्या दाखल्यामध्येही खाडाखोड करून बिचाऱ्या लाभार्थ्यांकडनं प्रचंड पैसा त्या ठिकाणी घेतला जातो आणि लाभार्थ्यांनाही महामंडळाबद्दल थोडंसं गैरसमज निर्माण होतो. याच्याबद्दलची तक्रार आम्ही कलेक्टरांकडे करून ई सेवा केंद्रावरती अंकुश बसला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करू. ही गोष्ट खरी आहे की काही बँका आहेत, बँकेकडनं वेळेवर प्रकरणं सुटत नाहीत, त्यांना लवकर लवकर ते व्हिजिट होत नाही. पण एखादं कार्यालय चांगलं जर झालं ज्याच्यामध्ये मी स्वतः आठवड्यातून 3 ते 4 दिवस मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यामध्ये राहून या सगळ्या लाभार्थ्यांना व्यवसायाच्या निमित्त जोडण्याचं काम जे मी हाती घेतलेलं आहे ते मी पूर्ण करणार. आणि मला विश्वास आहे अण्णासाहेबांचा मी मुलगा आहे, मराठा आहे, माझ्या समाज बांधव उद्या उद्योजक झाले तर माझी कुतरी छाती या ठिकाणी फुलेल. आणि म्हणून ह्याच मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये राहून आता कामाची व्याप्ती मी वाढवणार. दुसरीकडं आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षांपासूनचा लढा सुरू आहे. जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा अल्टिमेटम दिलेला आहे आणि आता पुन्हा एकदा आंदोलन करणार आहे. ते आंदोलन करते तर वेगवेगळ्या विषयावरती करतच असतात, त्यांनी केलं पण पाहिजे. सारखी ही त्यांची भूमिका त्या ठिकाणी मांडत असते. परंतु आंदोलनकर्त्यांचे बरेचसे मागण्या त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण केल्यात. आता त्यांनी कुणबी प्रमाणपत्र सरसकट आहे ही तर पूर्ण होऊ शकत नाही, परंतु ज्यांच्या परिवारामध्ये कुणबी हा शब्द जातीच्या दाखल्यावर आलेला आहे त्यांना मिळालेला आहे. आणि नकळत मुख्यमंत्र्यांनी आम्हाला SCBCचं दिलं, खरं म्हणजे SCBCचं आरक्षण न काही एवढा फायदा नाही आम्हाला. आम्हाला EWSचं आरक्षण मिळालं असतं आदरणीय एकनाथ शिंदेच्या काळामध्ये तर ते खूप बरं झालं असतं. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना सांगणारे कोणतरी आंदोलनकर्ते होतेच ना कानामध्ये सांगून. मग आंदोलनकर्त्यांना खरी मागणी काय आहे आणि आंदोलनकर्त्यांच्या मागे मागे फरफटत सरकारने फिरण्यापेक्षा लोकांना चांगलं काय ते एकदाच देऊन मोकळं व्हावं. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत म्हणून त्यांनी हा निर्णय घ्यावा की SCBC पेक्षा EWS मध्ये मराठा समाजाचा जिथं जास्त फायदा होईल त्या ठिकाणी आरक्षण आम्हाला देण्यात यावं.
दुसरीकडे लक्ष्मण हाके यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी आरोप केलेत की अजित पवारांकडून मराठा समाजाचे जे महामंडळ आहेत त्यांना निधी दिला जातो, मात्र ओबीसी महामंडळांना निधी दिला जातो. हे बघा, आमचं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या निधी दिल्यामुळे कुणाच्या पोटात दुखायची गरज नाही. हे महामंडळ 98ला सुरू झालं असलं तरी आता मागच्या 3-4 वर्षामध्ये मराठा समाजाला न्याय मिळतोय. म्हणून हाके, तुम्ही चुकूनही आमच्या मराठा समाजाच्या ताटामध्ये एखादी कोर जास्त भाकरी आल्यामुळं रडू नका आणि ओरडू नका. आजपर्यंत तुमच्या ओबीसी समाजाला किंवा तुमच्या लोकांना काय काय न्याय मिळाला आणि तुम्ही काय त्याचा वापर केला का दुरुपयोग केला हे तुम्ही बघा. तुम्ही उगीच आमच्या नादाला लागू नका. आणि दुसरं मत, अजितदादा पवार कधीच भेदभाव करत नाही आणि अजितदादा पवार हे एक मुरब्बी राजकीय नेते आहेत. उगीच त्यांच्या नादाला जाऊ नका, कारण ती व्यक्ती दिसते तशी नाहीये. आणि एकदा एखाद्याचा कार्यक्रम करायचं ठरवलं तर ती पद्धतशीरपणे कार्यक्रम करतील. कशाला नादाला लागताय? तुम्ही आपले मुद्दे घ्या, त्यांच्याकडे गोड गोड बोलून समाजाचं काम आणि विकास निधी कसा वाढवून घेता येईल ह्याचा प्रयत्न करा. त्या व्यक्तीच्या नादाला लागून तुम्हाला काय फायदा होणार आहे? नक्कीच आज आमदार नरेंद्र पाटील हे बीडमध्ये होते आणि त्यांच्याकडून आता बीडमध्ये उपकेंद्र देखील उभारलं जाणार आहे आणि या माध्यमातून लाभार्थ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल असं देखील बोललं जात आहे. दुसरीकडे लक्ष्मण हाकेंनी अजित पवार यांच्याला नादाला लागू नये असा देखील सल्ला त्यांनी दिलेला आहे. कॅमेरामन विनोदसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.